आणखी एक मोठी बातमी आहे। मुंबईमध्ये आज मवियाची बैठक होणार आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होणार आहे। तर जागा वाटपाचा तिढा बैठकीमध्ये सुटण्याची शक्यता आहे। ठाकरे गटाचे संजय राऊत, विनायक राऊत उपस्थित राहणार आहेत। याशिवाय नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्यासह अशोक चव्हाण उपस्थित असतील। तर मित्रपक्ष वंचित आघाडीचे नेते उपस्थित राहणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। दरम्यान वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीमध्ये घेण्याबाबत काँग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। तर मवियाची ही जी बैठक होणार आहे त्यामध्ये वंचित विषयी काही निर्णय होतो का ते बघावं लागेल। याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। स्वप्नील, काय सांगाल? मवियामध्ये आता खलबतं सुरू असल्याचं दिसतंय। एक महत्त्वाची बैठक आज होणार आहे। नेमकी कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते? फरा नक्कीच लोकसभेची तयारी सुरू झालेली। या दरम्यान आता महाविकास आघाडीची सुद्धा बैठक होणार आहे। याच दरम्यान ही इंडिया आघाडी संबंधित सुद्धा बैठक असणार आहे, कारण इंडिया आघाडीचे जे महाराष्ट्रातील घटक पक्ष आहे त्यांची ही बैठक असेल। लोकसभेसंदर्भात किती जागा वाटप आणि कोणाच्या कोट्यातून कशी मित्रपक्षांना जागा देण्यात येईल या संदर्भात आज चर्चा होईल। तसेच इंडिया आघाडीमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजनला घेण्याबद्दल काँग्रेस नेत्यांचं नक्की यामधील भूमिका काय आहे। एकंदरीत राष्ट्रवादी काँग्रेसची सुद्धा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची चर्चा झालेली आहे। त्यांनी पत्र सुद्धा दोन्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला दिलेलं आहे। तसंच एकूणच शिवसेना ठाकरे गटाकडून प्रकाश आंबेडकर यांची बाजू कशा प्रकारे मांडली जाते आणि शिवसेनेच्या 23 जागांवरती काय चर्चा होते। शिवसेनेची मागणी 23 जागांची आहे, मात्र यावरती एकूणच महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा तिढा कसा आज सोडवला जातोय की जागा वाटपाचा तिढा हा तसाच राहतोय, याकडे सर्वांचं लक्ष असेल। ही बैठक आहे ती 11 वाजता ट्रायडेंट इथे होणार आहे, मात्र या बैठकीकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। फरा निश्चितच स्वप्नील, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। तुमच्याकडून या बैठकीचे अपडेट आपण घेत राहूयात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।